नमस्कार. आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका अशा महत्त्वाच्या डिजिटल उपक्रमाबद्दल बोलणार आहोत जो आपल्या राज्यातल्या खेळाडूंचं भविष्य खऱ्या अर्थाने बदलू शकतो. चला तर मग यात नेमकं काय आहे ते सविस्तरपणे पाहूया. आज आपण काय काय पाहणार आहोत तर सर्वात आधी खेळाडूंना दिलेलं वचन काय होतं, त्यानंतर जुनी त्रासदायक पद्धत नेमकी कशी होती, मग पाहूया क्रीडा ई प्रणाली या नव्या प्रणालीने सगळं कसं बदलून टाकलं, नवीन नियम काय आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं याचा खेळाडूंना थेट फायदा कसा होणार आहे. चला तर मग सुरुवात करूया त्या मूळ गोष्टीपासून ज्यासाठी ही संपूर्ण सिस्टीम उभी राहिली आहे, आणि ती गोष्ट म्हणजे सरकारी नोकरीमध्ये खेळाडूंसाठी असलेलं आरक्षण. हा जो 5% आकडा आहे ना, तो खूप महत्त्वाचा आहे. खेळाडूंच्या मेहनतीला प्रोत्साहन मिळावं आणि त्यांचं भविष्य सुरक्षित व्हावं यासाठी हे आरक्षण अनेक वर्षांपासून आहे. याच लाभाला अधिक सोपं आणि सुरक्षित करण्यासाठी ही नवीन डिजिटल प्रणाली आणली आहे. आत्ता बघा, वचन तर खूप मोठं होतं, पण ते मिळवण्याचा मार्ग तो मात्र खूपच खडतर होता. म्हणजे जुन्या पद्धतीमध्ये खूपच त्रुटी होत्या. जरा विचार करा, खेळाडूंनी त्यांच्या खेळावर सरावावर लक्ष केंद्रित करायचं की सरकारी कार्यालयांमध्ये चक्रा मारायच्या. त्यांना स्वतः सगळी कागदपत्र गोळा करावी लागायची, ती वेगवेगळ्या ऑफिसमध्ये जाऊन जमा करायची आणि त्यानंतर ती कधी तपासली जातील याची फक्त वाट बघत बसायचं. म्हणजे किती वेळ खाऊ आणि किचकट प्रक्रिया होती. आणि म्हणूनच जुन्या प्रणालीमधल्या मुख्य समस्या होत्या कमालीचा धीमेपणा, पारदर्शकतेचा अभाव आणि माणसांकडून होणाऱ्या चुका. यामुळे अनेक पात्र खेळाडूंना वेळेवर त्यांचा हक्क मिळत नव्हता आणि याच कारणामुळे एका मोठ्या बदलाची खरंच खूप गरज होती. आणि मग येतो या कथेतला आपला हिरो, क्रीडा ई प्रमाण. जुन्या सगळ्या समस्यांवर एकच तोडगा, एक संपूर्णपणे डिजिटल प्रणाली. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर क्रीडा ई प्रमाण ही एक ऑनलाईन व्हेरिफिकेशन सिस्टीम आहे. खेळाडूंच्या प्रमाणपत्रांची पडताळणी जलद आणि 100% अचूकपणे करणं हेच याचं मुख्य काम आहे. या प्रणालीला इतकं शक्तिशाली बनवतात दोन आधुनिक तंत्रज्ञान. एक म्हणजे ब्लॉकचेन आणि दुसरा म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI. ब्लॉकचेनमुळे काय होतं तर सगळ्या नोंदी एका अशा डिजिटल डायरीत लिहिल्या जातात ज्यात नंतर कोणताही बदल करता येत नाही. त्यामुळे प्रमाणपत्र पूर्णपणे सुरक्षित राहतात. आणि AI ते तर हजारो प्रमाणपत्रांची पडताळणी माणसांपेक्षा कित्येक पटीने जास्त वेगाने आणि अचूकतेने करतं. बरं, जुन्या आणि नवीन सिस्टममधला फरक तर बघा, अगदी जमीन आसमानाचा आहे. एका बाजूला कागदांचे ढीग, दिरंगाई आणि दुसऱ्या बाजूला एकदम वेगवान डिजिटल प्रक्रिया. जिथे आधी पारदर्शकतेचा पत्ताच नव्हता तिथे आता सगळं काही अगदी स्वच्छ आहे. खरं सांगायचं तर हा फक्त एक छोटासा बदल नाहीये, ही एक मोठी क्रांती आहे संपूर्ण सिस्टममध्ये झाली. चला आता या प्रणालीच्या प्रॅक्टिकल भागाकडे वळूया. या बदलामुळे खेळाडू, क्रीडा संघटना आणि सरकार या सगळ्यांसाठी काही नवीन नियम आणि जबाबदाऱ्या ठरवून देण्यात आल्या आहेत. शासनाच्या अधिकृत परिपत्रकातलं हे एक वाक्य या संपूर्ण उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करतं. पारदर्शकता, वेग आणि अचूकता हे 3 या प्रणालीचे मुख्य आधारस्तंभ आहेत. आता क्रीडा संघटनांवर एक मोठी जबाबदारी आली आहे. कोणतीही स्पर्धा संपल्यानंतर त्यांना फक्त 7 दिवसांच्या आत निकाल आणि खेळाडूंची माहिती पोर्टलवर अपलोड करावीच लागेल. ही माहिती डिजिटल सहीने सर्टिफाय करणं बंधनकारक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम, जर त्यांनी ही मुदत चुकवली तर त्यामुळे खेळाडूचं जे काही नुकसान होईल त्याला संघटनाच जबाबदार असेल. खेळाडूंसाठी मात्र ही प्रक्रिया खूपच सोपी केली आहे. त्यांना फक्त पोर्टलवर जाऊन आपल्या आधार लिंक्ड आयडीने लॉग इन करायचंय आणि आपली माहिती भरायची आहे, बस. त्यानंतर व्हेरिफिकेशनची सगळी प्रक्रिया आपोआप होऊन जाईल. आणि आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. या सगळ्या बदलांचा खेळाडूंच्या आयुष्यावर नेमका काय आणि कसा परिणाम होणार आहे. तर खेळाडूंसाठी सगळ्यात मोठा आणि दिलासा देणारा बदल हाच आहे. आता त्यांना प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी सरकारी कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागणार नाहीत. सगळं काही ऑनलाईन होणार आहे. म्हणजे त्यांचा कितीतरी वेळ आणि कष्ट वाचणार आहेत. अच्छा, आणि समजा काही तांत्रिक कारणामुळे प्रमाणपत्र नाकारलं गेलं तर काळजीचं काहीच कारण नाही. खेळाडू त्याच पोर्टलवर ऑनलाईन तक्रार करू शकतात आणि तिथेही समाधान झालं नाही तर 30 दिवसांच्या आत ऑनलाईन अपील करण्याची सोय सुद्धा आहे. या संपूर्ण प्रक्रियेमुळे एक खूप महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. जर क्रीडा क्षेत्रात एवढी पारदर्शकता आणि वेग आणता येतो तर ब्लॉकचेन आणि AI सारखं तंत्रज्ञान वापरून शिक्षण, आरोग्य किंवा महसूल यांसारख्या इतर सरकारी सेवांमध्येही अशीच क्रांती घडवता येईल का? नक्कीच विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?